आर पाटील आबांनी काही वर्षापूर्वी डान्स बार बंद केले होते. आम्हाला असं वाटत होतं की आता ही संस्कृती इथून लोप पावली. पण आपण बघतोय की नवी मुंबईमध्ये सर्वात जास्त डान्स बार आहेत. आता आपण जिथे उभा आहे तो पाठीमागा आहे तो व्हाईट हाऊस नावाचा तो डान्स बार आहे. म्हणजे अमेरिकेत एक व्हाईट हाऊस आहे आणि नवी मुंबईमध्ये 2 व्हाईट हाऊस आहेत. एक ऐरोली विधानसभेमध्ये एक व्हाईट हाऊस नावाचा बंगला आहे आणि इथे एक व्हाईट हाऊस नावाचा बार आहे. नक्की हा व्हाईट हाऊसचा बार काय तिकडच्या व्हाईट हाऊसच्या आशीर्वादाने चालतोय काय अशी आम्हाला शंका आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने नवी मुंबईमध्ये लेडीज बार चालतात, अनधिकृतरित्या एवढ्या रात्री पण चालतात, तरी पोलीस यांच्यावर कारवाई का करत नाहीत? इथले जे स्थानिक आमदार आहेत, मंदाताई म्हात्रे असतील किंवा इथले जे पालकमंत्री आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत आणि ज्यांची ख्याती आहे की उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला हे डान्स बार फोडले होते आणि हे त्या डान्स बार संस्कृतीच्या विरोधात होते. पण आता आपण बघतोय की त्यांच्याच खात्यातले जे मंत्री असणारे रामदास कदम यांचा स्वतःचा डान्स बार आहे आणि त्याला खुलेपणाने एकनाथ शिंदे समर्थन करत आहेत. म्हणजे यांची नक्की मानसिकता काय आहे? यांना महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये यांना डान्स बारची संस्कृती अजून वाढवायची आहे का? ह्यामुळे जे संसार उद्ध्वस्त होतात, ह्या डान्स बारवरती जो पैसा उधळला जातो ज्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने अनधिकृत काम चालतं, तर त्यामुळे जे मराठी माणसांचे संसार उधळले जातात, तर त्याबद्दल संवेदनशीलता इथल्या राजकारण्यांना इथल्या पोलिसांना नाहीये का? तर माझं आव्हान आहे पोलिसांनाही की तुम्ही ही संवेदनशीलता बाळगावी आणि इकडचे जे डान्स बार आहेत ते आपण पूर्णपणे बंद करावे, ही आपली विनंती आहे. नवी मुंबई शहरामध्ये संख्या वाढती, अनेक महिलांना त्रास होतोय. मागे देखील अनेक ठिकाणी मर्डर झालेल्या केसेस बाहेर आलेल्या आहेत आणि तेही मर्डर हे डान्स बारमध्ये झाले किंवा डान्स बारच्या बाहेर झाले. अनेक ठिकाणी तर महिला जाताना येताना घाबरतात. काय नेमकी परिस्थिती? आता आपण नेरूळमध्येच उभे आहोत. नेरूळला इथेच शिरवणेमध्ये असणारा एक मिनी महल नावाचा बार आहे की तिथे काही महिन्यांपूर्वी एका कस्टमरनी एका तिथल्या बारवाल्याची हत्या केली होती. म्हणजे एवढा गंभीर गुन्हा झाला आहे की तिथे एका महिलेचा जीव जातो या असल्या घाणेरड्या कामामुळे आणि तरी पोलीस गप्प बसतात. त्याच वेळी पोलिसांनी इथले नवी मुंबईचे सगळे बार बंद करायला पाहिजे होते. पण आपण बघतोय की नवी मुंबई पोलीस मुख गळून गप्प आहेत. हे कशामुळे गप्प आहेत? नक्की यांच्यावरती राजकारण्यांचा यांचा हे आहे का, दबाव आहे का, ह्यांना स्वतःहून ही संस्कृती फोफावून द्यायची आहे असा आम्हाला पडलेला प्रश्न आहे.